होतंय, हे होतंय, ते होतंय. काय ते? लाईट पडत होतं बघा असं डोळ्यावर. हा ते काम तिथलं बंदच झालं 2 बर दिवसात. हा होय. मग मी कंटिन्यू बसायला 8 दिवस मला लय भयानक म्हणजे तिथं म्हणजे बसू नये असं झालं. का? कुत्री यायची, ती काय काय पक्षी ओरडायचं, लय असं. हं, नंतर 8 दिवसानंतर 8 दिवसानंतर स्मशानच ते शांत झालं एकदम. शांत हं, म्हणजे जसं काही ते माझं घरच आहे असं. हं, आता तिथे मला कुठलाही काय त्रास होत नाही. फक्त असं साधनेला बसलं, हं, की मला कोणतरी जवळ आहे, पुढं आहे, हं. असा अनुभव होत्यात. बर आणि आज्ञाचक्र आहे की नाही आपलं मध्ये, हं. तिथं असं दुखायला लागतंय आणि असं उडतंय. अच्छा हा होय. परत डोकं पण असं धरतंय. ओके हा आणि मी 30 माळा करतोय. अरे वा ग्रेट. होय. आई मग आणि आईचे होय. हा 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 आणि पण करूच वाटतंय. हा होय. पहिलं कसं बसलं की त्रास बीस व्हायचा. हा तर हा आता हा काय नाही, आणि बसूच वाटतंय. अघोर तांत्रिक दीक्षा घेतला नाही ते? होय, अगोर घेतलंय. हा 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 त्याचं स्मशानमध्येच मी करतो. मी इथं गावाकडे येऊन राहिलोय त्यासाठी. हा पण इथं आपल्या गावात म्हणलं चालतंय हो. अरे वा आनंदाची गोष्ट आहे. तर मस्त एकदम हा केल्यासारखं म्हणजे अनुभव चांगला आहे. चांगले आहेत ना अघोर दीक्षाचे होय. पण? होय. आणि अरे कसं होतं 25 माळा झाल्या हा की मला आपल्या देवीचा चित्र समोर दिसतंय. अच्छा हा आणि ती कसं दिसतंय, एकदा तोंड बंद आणि हा. एकदा अशी जीभ बाहेर काढलेली दिसते. अरे वा, हा, हा, हा. काय आणि कालीमाताचं कालीमाताचं तुम्ही कडला दिसताय पाया पडतील तिला. हा 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 होय. असं दररोज दिसते मला. अरे वा होय. खूपच छान अनुभव की हम्म हम्म हम्म. चांगलं आहे. फक्त किती दिवस झालं जरा करा नाही अघोर दीक्षाचं? आता 33 दिवस झालं बा पूर्ण. 33 दिवस झाले. होय. 33 दिवस झाले. खूप छान अनुभव. काल तर परवा तर तिथं मी बसलो साधनेला. हा तिथं प्रेत एक जण आलीत पुरायला. हा त्याने म्हणलं मला बघून भ्यायचीत. हा म्हणलं आता एक 4-5 माळा माझ्या झालत्या. हा मग आपलं नमस्कार केला, उठलो. हा परत म्हणलं आसन पूजा करून परत बसायचं. हो बरोबर तर आहे त्यांना किंवा सांगितलं, मी म्हणलं इथं बसलो नाही आणि ते म्हशीला कोण बसलाय, काय बसलाय. परत आणि जाऊन बसलो मग. अच्छा 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 अच्छा. त्यांना सांगितलं होय. होय. होय, त्यांना सांगितलं. कशासाठी बसलाय म्हणून सांगितलं? इथे आपलं एवढं एवढं कोण नाही विचार, सगळ्यांना सांगून मी बसलो इथं. हा उगाच सांगून कोणाला बस हे नको. हो हो होय. म्हणजे काय ते नंतर अडचण नको. आम्ही राहतोय त्या खालीच आहे जरा, हो नदीच्या कडेला. नाही तेच बरं कारण होय. विचार करून सगळ्यांना सांगून बसलं की नाही मग होय. त्या शक्त्या काही विघ्न आणत नाहीत बाळ. हां, हां, हा ते बिन विचारता बसतात का नाही मग तिथं बँड वाजतोय. हां. मग ते मला कसं होतंय, सगळ्यांना माहिती असतं ते बसलेला असतो तिकडे कोण येतच नाही मग त्या एरियात तिकडं. हा होय. हे 5च्या हे नंतर बरं मी केलं म्हणजे सगळ्यांची परमिशन घेऊन बसला हे चांगलं केलं हे. होय. तुम्ही म्हणला परमिशन घेतलेली बरं असतंय. होय होय नाहीतर आता काय म्हणलं झालंय हां, शक्त्यानंतर एवढा त्रास देतात अहो गाव लोक येतात मारायला. हां, हां, हां. हा लय त्रास होतोय तो अनुभव घेतलाय होय. आम्ही. तुम्ही सांगितलं गाव आम्हाला मारायला आलतं. मग तेच की मग होय. मग आणि ते गुरुदीक्षा आणि आम्ही घेतल्या. सांगून हं. बसलो होतो आणि आमची परिस्थिती अशी झाली लय हां, हां. शेवटी. मग गुरुदीक्षा घेतल्यानंतर मी इथं आलो, विचारलं आधी. हा म्हणून तुम्हाला म्हणलं मी स्मशानात बसणार आहे इथं. होय बोलला की मला. हा मग सुरुवातीला म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हा आमच्यात काही दम नाही हां. तुम्हाला आता खरं मी सांगतो. म्हणजे बर माझ्या तिथं मी 10 मिनिटं बसायची ताकद नाही. हा फक्त माझं श्याम देसाई गुरुजी एकदम जबरदस्त आहेत. हा आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे, त्या ह्यानं मी तिथं बसलोय. बरोबर की हा काय माझा तुमच्यावर विश्वास आहे, माता कालीवर विश्वास आहे. हा म्हणून मी तिथं बसतोय. नाही तिथं बसायचं आमच्यात डेअरिंग नाही. किती तास बसलाय तिथं? तरी 7:15 मी चालू करतोय. हा तरी 10:30 पावणे 11 वाजतात की. होय होय. अरे वा आनंदाची गोष्ट मी म्हणजे असं गडबड करत नाही. सावकाश उच्चार बिच्चार हे करून आपलं. परफेक्टली होय. पाहिजे. उगाच आपलं केल्यासारखं असेल ते वडापमध्ये उगाच. नाही वडायचं म्हणून ओढून काय उपयोग होय. नाहीये ना ते. होय. आणि काय मग अनुभव आला नाही, हे झालं नाही, मग ते गुरुचं नाव ठेवा, मला हे झालं नाही, ते झालं नाही. परवा तुम्ही बघतायच ते काय बोलतोय. काय? त्याच्यात दम नाही आणि ते उगाच मग तुम्ही ते शाळेतली गोष्ट कशी सांगितलं आम्हाला, हं. की विद्यार्थी मास्तर सगळ्यांना शिकवतात. होय तर एखादा विद्यार्थी खाली मान घालून बसल्यावर त्याचं दुर्लक्ष दुसरीकडे असते. ते हं. परीक्षेत काय लिहिणार आहे? काय नापासच होणार. नापासच होणार की. होय. मग त्या गुरुजींनी नाव ठेवून काय फायदा आहे? नाही, काय झालंय मला बाळ मग होय. मी युट्यूबवर आल्यामुळं ना हां. यांचा धंदा बंद पडलाय खरं सांगायचं होय, म्हणजे. बंद पडले माहिती आहे की आम्हाला. कारण साधना सिद्धी अघोरी चॅनलवर कसं आहे सगळ्या होय. साधना फ्री आहेत.
होय विधी विधान फ्री आहे, होय मंत्र फ्री आहे. हे पहिला काय करत होते, साधना पाहिजे होय हा पैसे द्या, विधी विधान हा पाहिजे पैसे द्या, मंत्र पाहिजे होय पैसे द्या, पैसे द्या प्रत्येकाला पैसे त्यांचं पैसे घेत होते. हा होय आणि परत कॉन्टॅक्ट नाही हो त्यांचं काय हा आणि असं छाती कर टोकून सांगणारा माणूस युट्यूबवर मी एकच आहे की ऑनलाईन गुरु दीक्षा, ऑनलाईन शक्ती ट्रान्सफर, बगर गुरुचे शक्ती होय ट्रान्सफर हे सगळं फ्रॉड आहे. होय आणि आपण कसं एक जनकल्याण करायला लागलोय. होय हा कारण का हे बघा, जनकल्याण करायचं म्हटलं त्या गोष्टींना जो खर्च येतो ते घेणार ना, डोनेशन हा अमाऊंट घेणार की तसं काही आपण. फुकट कोण करणार आहे हे तेव्हा फुकट जर दिलं तर त्या होय आपल्या भारताच्या लोकांना किंमत नाहीये. नाही मग किंमत नाही मग म्हणतात हे काहीतरी वेगळं आहे हा आणि होय ज्याला ते खर्च येतोय, जादूटोणा, करणी जाळणं, पितृदोष हे ते व्यवसाय, तुम्ही होय गैर पितृदोष वगैरे काढायला गेला तर होय 20,000 30,000 50,000 असं घेतात. होय आणि आपण काय करतो, हे सगळं हम्म. त्यामध्ये गुरुदीक्षा होय याच्यामध्ये डोनेशन अमाऊंट 26,000 घेऊन सगळं क्लिअर. होय हा आणि अख्खा होय आयुष्यभराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि होय हा बाबा काय होय हे नाही काय नाही हे होणार त्याकरता मग हे यांचं काय व्हायला लागलंय, धंदा बंद होय करायला लागलाय. होय धंदा पण पडला तिकडे कोण त्यांना विचार तिकडची सगळी इकडे यायला लागले शिष्य हा हा होय काय त्यामुळे त्यांचा त्यांनी धंदाच आहे ते प्लॅनिंग करून काहीतरी भोकायला लागले. भोकंदे म्हणायचं, कुत्री केवढे भोगतात होय भोकंदे म्हणायचं. नाही मी त्यांचे व्हिडिओ बघत नाही एक दोनच व्हिडिओ बघितले हं. त्यानंतर नाही आपल्याला काही पटत नाही नाही ते गुरुची निंदा करणारे होय कसं आहे मला काय मी प्रभाकर. मशानकाला बोललो माझ्या गुरुजी कोण नावं ठेवतंय हा याचं असं हाल कर त्याला किडं पडलं पाहिजे बरोबर होय झालं की मग एवढा तू श्राप मग द्यायला लागलाय म्हटल्यावर पाठीमागचे जे शत्रू आहे त्यांना होणार ना. आणि होय होणारच की आईच्या पुढे कोण लपलेला नाहीये बाळ. नाही नाही तो तिच्या पुढे काय भले येते तो आपला असून दे, परका असून दे, कोणीही असून दे, आईच्या समोर होय त्याचा मुलगा समानच ना. होय सगळी सामानच हा ती वार करणार. आता स्वतःच्या मुलग्याला जर असं करत असतील, जो जग होय कल्याण करायला लागलाय, सनातनी धर्माला पुढं वाढवा लागलाय. होय हा बाळ पुढे आज मला तुमचं काय सगळं हे आहे आश्रम बिश्रम तयार होणार तिथं शिष्य तयार होणार मग हा त्यांना ते बरं वाटण झालंय त्यामुळे ही नाव खराब हा व्हायला लागलंय जोगती आता कुठली. तुम्ही कसं सांगताय शक्ती ट्रान्सफर घेतली की तुम्ही कष्ट करा हो तरच तुम्हाला ती शक्ती मिळणार तसं ही सांगत नाही 4 दिवसात येईल इथं दाखवले तिथं दाखवले मग नेऊन कुठल्या पैसे तर घ्यायचा आणि माणसाला कपडे घालायचे भूताचे. हा? होय आणि तेच नेऊन करायचं रात्री दुसरं काय दाखवायचं. होय युट्यूबवर आता मी किती बघतोय की ह्यानं मला फसवलं त्यानं फसवलं हा ते घरात पैसे ट्रान्सफर करतो म्हणजे घरात आल्यावर काहीच नाही हा असं सगळं प्रकार यांचं चालू आहे मग आणि आपण जर फसवागिरी करणारा माणूस जर आपण असलो असतो तर घरला बोलवलं असतो का बाळ. कशाला बोलवते घरला हा कारण कुठं मला हॉटेलमध्ये आठवते इथं तिथं कुठं माझ्या पण माप हॉटेल आहेत 17व्या शिबिरमध्ये तुम्ही गुरुदीक्षा घेतला सात्विक बरोबर आहे. होय होय हा नंतर ना होय काय म्हटलं, नाही मला अघोर पण पाहिजेच. होय हा तर दुसऱ्या माझं अघोर काय झालं हा माझा दुश्मन गुरुजी लय लय म्हणजे जबरदस्त आहे काय ते होऊन जाते. आई आहे आता मशान काली माता सर्वांचा सर्वनाश करायला बाळ. 4-5 दुश्मन आहेत की नाही लय जबरदस्त आहे म्हणजे ओके काय काय माझ्यावर जे केलं नाही मी हम्म दक्षिण काली माते साधना केली मला एवढं म्हणजे अनुभव आला नाही तुम्हाला तर खरं सांग म्हणजे झालं थोडंफार तर हा आता हे मी करायला लागलो की नाही हे मला म्हणजे चांगला अनुभव आला चांगला अनुभव नाही. ते कसं आहे आता ते हं, सात्विक होतं ना. हं, तामसिक मध्ये लय भयानक अनुभव येतात. हं, काय सात्विक मध्ये वेळ लागतो काय आणि हं. तामसिक कसं झटके पट धरतय. आणि मी आतापर्यंत म्हणजे कुणाला गुरु केलेला नाही कारण माझा कुणावर विश्वासच नाही हा म्हणजे मला कोणाचं पटलंच नाही आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे हा मी ह्याच्यात पण व्हिडिओ मध्ये पण म्हणले बा, पहिले आणि शेवटचे माझे गुरु म्हणजे तुम्हीच बरोबर काय मला कोण पण 1000 सांगू दे की हम्म असं आहे तसं आहे मला ते पटणार नाही मी त्या समोर कोण म्हणाल त्याला मी पायतान घेईन बरोबर आहे की होय होय. नाही असल्यानं असं करायलाच पाहिजे, त्याला होय इलाज नाही आहे बाळ. काय होय आणि एका चांगल्या गुरुचं नाव खराब करणार होय म्हटल्यावर यांचं घरदान बर्बाद होऊन जाते माहितीये का, नाही गुरुद्रोह झालंच लागला पाहिजे तर. यांचं हा असण्याचं झालंच पाहिजे घरदार बरोबर हा मग आता दुसऱ्याला एक शिकवून मिळेल कारण काही घर का भेदी लंकाट आहे असे पण काय त्यांना पण अक्कल येईल. काय होय एका येईल की गुरुच्या नाव खराब करायचं, काय पाहिजे ते करायचं बोलायचं. हा होय मग होय त्यावेळी त्यांना पण अक्कल येईल कसं काय काय असतंय ते. होय हम्म होऊन आता जाऊ मी दे. आता इथं बसतोय की नाही स्मशानात हा कडन माझ्या कुत्री जातात हे भुकत पण नाही मग काल तर आता शिकारीचे म्हणजे जवळजवळ 10-15 कुत्री होते हा ते बघितले पण नाही माझ्या त्यांनी मग आणि काय आणि गुरु त्यांनी केवढी होय ताकद देणार सांगा. आणि किती गुरूंची ताकद पाहिजे मला तिथे कसलाही त्रास होत नाही तुम्हाला हा माझ्या आसनावर मुंगी पण येत नाही हा बाकी सोडाच ते साप इथं जातात नदी किनारा साप बीप हे ते हा म्हणजे एवढं इथं भयानक एरिया आहे की न्यू म्हणजे हा. 7 वाजले की सगळी पळून जातात मग मला म्हणतात तू बसतोयस कसा मी म्हणलो मी बसत नाही माझं गुरु म्हणलो स्ट्रॉंग आहेत म्हणून बसतोय मी हम्म आमच्यात काय दम आहे
मग चेष्टा कर नाही, आमच्यात मग एवढा दम नाही. हे लोकांना हे तुमच्या आता विश्वास आहे म्हणून मी तिथं बसले. आणि हे काय म्हणतात, हे जे तुमचे अनुभव मी टाकतोय ना युट्यूबवर, हा, तर काय म्हणतात, पैसे देऊन बोलायला लावतोय म्हणा. पैसे काय देते? पैसे देऊन असं बोलतोय माणूस? हं, पैसे देऊन बोलत नाही माणूस असं. मग मी मनाच्या अंतःकरणातून बोलतोय, आत्म्याच्या आवाजातून. बरोबर आहे का? होय, पैसे देऊन बोलणारे आम्ही नव्ह म्हणा. हं, काय आता भुकणारे कुत्रे भुकून देत म्हणायचं, आपलं काम करायचं काय. होय, आपलं मी पण एकच तुम्हाला लक्ष काय सारखं फोन लावत नाही, कशाला मुलं सारखं फोन लावा. नाही, बरोबर आहे आता का? अनुभव व्यवस्थित चाललंय हं, म्हणलं, एक 30-35 हे झाले की नंतर फोन लावा की आपलं हं. व्यवस्थित आहे. काय. आणि तुमचं ज्यावेळी पण लक्ष अनुभव होत आमच्यावर नाही, असते. ज्यावेळी अनुभव होत नाही त्यावेळी गुरुला फोन लावून विचारा. गुरु होय. मार्गदर्शन करतोय सगळं. होय, हं? होय की. चालेल चालेल, करा बाळ. मशानकाली चालतंय. माता करू तुमची सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होऊ द्या. चालेल, काय चालेल. आणि आणि ते रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकतो. टाका की. हं, बिनधास्त टाका. ओके. चांगला अनुभव आहे माझा, म्हणजे काय एकदम चांगला आहे. काय अडचण नाही मग. हा, हा, चालतंय. ठीक आहे. जय मशानकाली. हा, जय मशान. ज़रूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है। और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी, वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है। और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है, क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं। मेरा ही शिष्य है ये, साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं। तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए। और ये एकमेव ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए। जय मशान कालिका देवी।